हॅलो नमस्ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं गायत्रीज किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण 2 वाटी चुरमुऱ्यापासून झटपट होणारे 4 डोश्याचे नवीन प्रकार पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 2 वाटी चुरमुरे घेतलेत आणि त्यानंतर 1 वाटी भरून त्यामध्ये रवा घातलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की या अगोदरसुद्धा चुरमुऱ्याच्या बऱ्याचशा रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर केलेत, पण आजची रेसिपी खरंच खूप वेगळी आहे. यामध्ये घातलेलं आहे अर्धी वाटी दही आणि 2 वाट्या पाणी घालून हे बारीक असं वाटून घ्यायचे. आणि वाटताना अजून पाणी जर लागलं तर आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता. तर अशा पद्धतीने मी बॅटर बनवलेलं आहे पहा. तर एका पसरट भांड्यात मी हे काढून घेते. यावरती झाकण ठेवून हे पीठ जरा वेळ भिजून द्यायचे आणि तोपर्यंत पुढची तयारी करायची. काय करायचे, कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये एक चिरलेला कांदा घालायचा. थोडासा लालसर कलर येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की त्यामध्ये 2 ते 3 टोमॅटो कट करून घालायचे. कांद्यापेक्षा टोमॅटोचं प्रमाण जरासं जास्त घ्यायचं. तर चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे. त्यानंतर आलं घालायचं आहे आणि आलं घालताना 1 इंच आल्याचा तुकडा असा कट करून घाला. त्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी सुक्या मिरच्या घालते आणि हिरवी मिरची असेल तर हिरवी मिरची घाला, नाही तर लाल सुकी मिरची घातली तरीही खूप छान चव लागते. थोडा वेळ हे अजून मी परतून घेते. त्यानंतर इथे 2 चमचे डाळे म्हणजे फुटाण्याची डाळ घातली आणि 2 चमचे कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत. पुन्हा एकदा हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचे. याची चव आणि पौष्टिकपणा वाढवण्यासाठी इथे मी पुदिना घेतलाय. पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून यामध्ये घातली आणि थोडा वेळ परतून झाल्यानंतर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतले. त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं, 1 चमचाभर. तेल तापलं की मोहरी, जिरे, कढीपत्ता याची छान अशी खमंग फोडणी तयार केली. त्यानंतर हिंग घातलं. थंड झालेले टोमॅटो कांदा बारीक असा वाटून घेतलेला आहे आणि ते वाटण यामध्ये घातलं. एक 5 मिनिट हे व्यवस्थित चांगलं शिजवून घेतले पहा. तोपर्यंत हे वाटण पण चांगलं भिजले. यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि पाव चमचा मी खाण्याचा सोडा घातलेला आहे. इनो किंवा खायचा सोडा काही पण तुम्ही वापरू शकता. थोडंसं पाणी घालून व्यवस्थित चांगलं हे मिक्स करायचे. आणि एक महत्त्वाचं, जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचे डोसे बनवत असू द्या, सोडा किंवा इनो वापरला की लगेचच डोसे बनवायला घ्यायचे. जास्त वेळ पीठ तसंच भिजत ठेवायचं नाही. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की वेगवेगळ्या अशा 4 डोशाच्या रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवते. तर आता सुरुवातीला जो डोसा मी बनवते तो खूप सोपा आहे. तर सगळ्यात अगोदर 1 वाटीभर पीठ, हे जे मी बॅटर बनवलं होतं त्याचं पीठ तव्यामध्ये घालून पटपट असं हे गोल गोल राऊंडमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आणि बघा, एकदम छान असा खरपूस कलर येईपर्यंत डोसा मी खालच्या साईडने भाजून घेतला. डोशावरती सगळ्या बाजूने सांबार मसाला असा पसरून घेतलेला आहे. खूप भारी चविष्ट डोसा लागतो आणि झाला आपला मस्त असा मसाला डोसा, म्हणजे साधा मसाला डोसा तयार झाला आहे. एकदम कुरकुरीत कडक झालेला आहे आणि खाताना ना मस्त लागतो एकदम. आता दुसऱ्या प्रकारचा डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते. हा जो मी डोसा बनवला आहे हा साधा पेपर डोसा झाला. खूप म्हणजे खूप पातळ होतो आणि जास्त कडक होईपर्यंत नाही भाजायचा, थोडासा असा मऊ ठेवायचा. त्यानंतर हा जो मी बनवते तो मसाला डोसा बनवते आणि तोपर्यंत बघा चटणी पण चांगली शिजलेली आहे. डोशावरती सगळ्या बाजूने चटणी व्यवस्थित पसरून घ्यायची आणि अगदी थोडीशी तेलाची धार वरून सोडायची. आणि हा डोसासुद्धा बघा खायला ना एवढा भारी चविष्ट लागतो. तर 3 प्रकारचे डोसे तर बनवून झालेत. आता हे जे उरलेलं पीठ आहे यामध्ये मी काय केलं, एक मोठ्या साईजचा टोमॅटो असा बारीक कट करून घातला. त्यानंतर 2 कांदे
उभे पातळ असे बारीक चिरून घेतले, एक सिमला मिरची चिरून घातली आणि अजून पण तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही कोणत्या पण भाज्या घालू शकता. थोडंसं हे पातळ बनवायचं आहे, त्यासाठी अगदी थोडंसं म्हणजे एक अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घेतलं. याच तापलेल्या तव्यावरती पुन्हा एकदा थोडीशी तेलाची धार सोडायची आणि मस्त असे हे गरम गरम तुम्ही उत्तपे म्हणू शकता किंवा भाज्यांचा म्हणजे व्हेजिटेबल डोसा पण म्हणू शकता. यामध्ये भाज्या घातलेल्या असल्यामुळे एकदम गोल गरगरीत व्यवस्थित असा हा पसरवता येत नाही, त्यामुळे जरासं मी पीठ पातळ केलं आणि अशा पद्धतीने बघा थोडंसं बॅटर यामध्ये घालून व्यवस्थित असं हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे पहा. तर अशा पद्धतीने हा सुद्धा डोसा मी बनवून तयार केला आहे. याला जरा भाजायला थोडासा वेळ लागतो, गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि मंद आचेवरती हा डोसासुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर जाळी किती छान सुटले पहा याला, मस्त असा जाळीदार एकदम मऊ फुसफुशीत असा डोसा होतो. याला कडकपणा येत नाही कारण यामध्ये भाज्या घातलेत कांदा वगैरे, त्यामुळे जास्त कडक न होता जरासा मऊ डोसा होतो. अगदी म्हातारी माणसेसुद्धा किंवा लहान मुले आरामशीर खाऊ शकतील अशा पद्धतीने हा डोसा झालेला आहे. सोबतच टोमॅटोची चटणी बनवली आणि तुम्हाला जर टोमॅटोची चटणी आवडत नसेल तर अजून एक वेगळ्या प्रकारची चटणी मी तुम्हाला बनवून दाखवते. पण हे जे 4 डोसे बनवलेले आहेत यामधले कोणती रेसिपी तुम्हाला जास्त आवडली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. तर आता खोबऱ्याची चटणी बनवते मी. यासाठी ओलं खोबरं घेतले आणि याचा पाठीमागचा जो काळपट भाग असतो तो न काढता तसंच मी खोबरं घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे डाळे घालायचे. झणझणीत चटणी बनवायची, त्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातल्या, 2 चमचे शेंगदाणे घातले. शेंगदाणे आवडत असतील तरच घाला. थोडासा पुदिना आणि कढीपत्ता पण घालायचा आहे. कोथिंबीर असेल तर तीसुद्धा घाला. सध्या माझ्याकडे नाही आहे कोथिंबीर, त्यामुळे मी नाही घातली. आता काय करायचं आहे, थोडंसं पाणी घालून हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे पहा. तर अशा पद्धतीने मी वाटून घेतले आणि जरासं हे घट्ट वाटते त्यामुळे अजून थोडंसं पाणी यामध्ये घालते. अगदी झटपट चटणी तयार होते आणि खायला ना मस्त लागते एकदम. चवीनुसार घातलेलं आहे मीठ आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित चांगलं करून घ्यायचं आहे. तर यावरती आता तडका द्यायचा आहे. तडक्याचं भांडं गरम करायला ठेवून त्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं. तेल चांगलं तापले की चमचा भरून अशी मोहरी घालायची. जास्त मोहरी असली ना चटणीला चव चांगली येते. त्यानंतर जिरेसुद्धा 1 चमचाभर घातलेले आहेत. थोड्याशा सुक्या मिरच्या कट करून घालायच्या. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. त्यानंतर घालायचे आहेत कढीपत्त्याची पानं. गॅस मी आता बंद केला आहे आणि यामध्ये घालायचं आहे हिंग. त्यामुळे खूप छान असा स्वाद येतो चटणीमध्ये आणि चव पण भारी लागते. गरम गरम असा तडका चटणीवरती घातला. पटकन 5 मिनिटामध्ये खोबऱ्याची चटणीसुद्धा आपली तयार झाली. उरलेलं जे काही पीठ होतं त्याचे परत अजून मी डोसे बनवलेत. खूप छान गोल गरगरीत झालेत पहा आणि त्यासोबत टोमॅटोची आणि खोबऱ्याची चटणीसुद्धा आहे. चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद.